नमस्ते. आज आपण मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक, ज्याला इंग्रजीमध्ये HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतात, हा पाठ बघूया. इयत्ता 5वीमध्ये नवोदय परीक्षेमध्ये लसावी आणि मसावी हा घटक अभ्यासाला आहे. इयत्ता 6वीमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये मसावी आणि लसावी कसा काढायचा या संदर्भातला घटक आहे. इयत्ता 7वीमध्ये मसावी आणि लसावी अवयव पद्धतीने कसे काढायचे यातील एक घटक आहे. आणि 8वीमध्ये सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मसावी आणि लसावी हे घटक अभ्यासाला आहेत. म्हणजे इयत्ता 5वीपासून ते 5वी, 6वी, 7वी आणि 8वी सलग 4 इयत्तामध्ये लसावी आणि मसावी घटक आपल्याला अभ्यास करावा लागेल. आज आपण मसावी म्हणजे काय, तो कसा काढायचा आणि मसावी काढण्याच्या विविध पद्धती कोणत्या याचा आपण अभ्यास करूया. आधी आपण पाहू मसावी म्हणजे काय. बघा, मराठीमध्ये मसावी हा एक शॉर्ट फॉर्म आहे की ज्याचं दीर्घरूप असं होतं. म याचा अर्थ आहे महत्तम, सा याचा अर्थ आहे सामायिक आणि वी या शब्दाचा अर्थ आहे विभाजक. बघा, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, ज्याला इंग्रजीमध्ये आपण HCF असंही म्हणतो. आता Hचा अर्थ आहे हायेस्ट, C या शब्दाचा कॉमन आणि F म्हणजे फॅक्टर. बघा, महत्तम याचा अर्थ मोठ्यात मोठा, सामायिक म्हणजे 2 संख्यामधील किंवा 3 संख्यामधील तिन्हीत पण असलेला किंवा दोन्हीत पण असलेला, आणि विभाजक ज्याला इंग्रजीमध्ये फॅक्टर म्हणायचं. आता पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर कसे काढायचे किंवा विभाजक म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे. आपल्याला जर विभाजक काढता येत असतील तर आपल्याला मसावी म्हणजे काय हे समजणं अतिशय सोपं जातं. आपण 2 संख्याचे विभाजक काढूया आणि त्या विभाजकावरून मसावी म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. सुरुवातीला मी 2 संख्या घेतो आणि मसावी म्हणजे काय तो कसा काढायचा ते तुम्हाला समजावून सांगतो. बघा, फळ्यावर मी 2 संख्या लिहिलेत. पहिली संख्या आहे 18, दुसरी संख्या आहे 12. आता मसावी म्हणजेच विभाजक असतो. कसला विभाजक असतो? महत्तम सामायिक, पण सुरुवातीला तो विभाजक असतो. मग आधी आपण ह्या 2 संख्याचे विभाजक काढून घेऊया. संख्याचे विभाजक कसे काढायचे आपण 5वीमध्ये शिकलो आहे. पाठीमागल्या व्हिडिओमध्ये विभाजक कसे काढायचं त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विभाजक याचा अर्थ त्या संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत त्याला विभाजक म्हणायचं. आपण विभाजक तोंडी काढू शकतो. बघा, 18चे विभाजक सुरुवातीला 1, पाठीमाग आपण चर्चा केलेली होती. 1 ही संख्या सगळ्या संख्याचा विभाजक असते. 1च्या पाड्यात सगळ्या संख्या असतात. 2, 2 9 18, 2च्या पाड्यामध्ये 18 आहे. 3, 3 संघ 18, 6, 6 त्रिक 18, 9, 9 दुने 18, 18, 18 एके 18. हे झाले 18चे सगळे विभाजक किंवा त्याला आपण फॅक्टर म्हणू असे. दुसरी संख्या 12, आपण 12चे विभाजक काढूया. 1 हा युनिव्हर्सल फॅक्टर आहे. आपण पाठीमागे चर्चा केली आहे, सगळ्या संख्याचा अवयव 1 असतोच. 2, 2च्या पाड्यामध्ये 12 येतं, बेसक्क 12. 3, 3 चौक 12, 4, 4 त्रिकोण 12, 6 दुने 12, 12 एके 12. मी आता ह्या 2 संख्येचे विभाजक किंवा फॅक्टर काढले. आता मसावी शब्दाचा मगाशी मी अर्थ सांगितला होता. मसावी म्हणजे काय? विभाजक
कसला विभाजक? महत्तम आणि सामायिक. म्हणजे सामायिक पाहिजे आणि मोठ्यात मोठा पाहिजे. आधी आपण काय करू, विभाजक आपण काढून घेतले. आता त्या विभाजकामधील सामायिक म्हणजे ज्याला आपण कॉमन म्हणतो, हे दोन्हीत पण आहेत, अशा विभाजकांना आपण जरा बाजूला करूया. बघा या ठिकाणी काय काय सामायिक आहे बघू. एक सामायिक आहे. अजून काय काय सामायिक आहे? दोन सामायिक दिसते. अजून काय सामायिक आहे? तीन सामायिक दिसते. अजून पुढं इथंही 6 विभाजक आहे, इथंही 6 विभाजक आहे. बघा एकूण सामायिक ज्याला आपण असं म्हणू शकतो कॉमन फॅक्टर आपण एकत्रित लिहूया. बघा 1 2 3 आणि 6 हे झाले कॉमन. म्हणजे आपण विभाजक झाले, इथले सामायिक किंवा कॉमन काढले. आता फक्त कॉमन असून चालत नाही, तर इथे एक शब्द आहे बघा, महत्तम, इंग्रजीमध्ये हायेस्ट, मोठ्यात मोठा. सामायिकमधील पण मोठा तो कुठला? 6. मग हा जो 6 आहे, या 6ला आपण मसावी किंवा HCF असं म्हणणार. याला म्हणायचं 18चा आणि 12चा मसावी 6. हायेस्ट कॉमन फॅक्टर. मोठ्यात मोठा आहे, हायेस्ट आहे, कॉमन पण आहे, दोन्हीमध्ये पण आहे आणि फॅक्टर आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 6 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिच्या पाढ्यामध्ये 12ही येतं आणि जिच्या पाढ्यामध्ये 18 येतं. 6पेक्षा अशी कुठलीही संख्या नाही की जिच्या पाढ्यामध्ये 18 पण आहे आणि 12 पण आहे. 6च अशी संख्या आहे मोठी की 6च्या पाढ्यामध्ये 12 आहे, 6 दुनी 12, आणि 6च्या पाढ्यामध्ये 18 आहे, 6 त्रिक 18. म्हणजेच अशा संख्येला त्या दोन संख्याचा मसावी किंवा महत्तम सामायिक विभाजक असं म्हणायचं. हायेस्ट कॉमन फॅक्टर याला म्हणायचं मसावी. मग गणिती भाषेमध्ये यालाच मसावी असं नाव आहे, HCF. म्हणजे असा अवयव की जो दोन संख्याचा अवयव आहे व मोठ्यात मोठा आहे. महत्तम सामायिक विभाजक. अजून एक उदाहरण घेऊया, मी तुम्हाला संकल्पना अजून स्पष्ट होईल. फळ्यावर मी 2 संख्या लिहिलेत. पहिली संख्या आहे 24, दुसरी संख्या आहे 32. आपल्याला या 2 संख्यांचा HCF काढायचा आहे, म्हणजेच मसावी काढायचा आहे. बघूया. यापूर्वी केलं तसं आपण 5वीतल्या इयत्तेत शिकलो त्याप्रमाणे आपण आधी अवयव काढून घेऊया. 24 लहान संख्या आहे, 32 लहान संख्या आहे. आपल्याला या 2 संख्येचं तोंडी अवयव काढता येणं सहज शक्य आहे. बघूया. एक हा कॉमन सगळीकडे असणारा युनिव्हर्सल फॅक्टर आहे. 2 24 समसंख्या आहे, 2च्या पाड्यामध्ये 24 येते. 3 गुणिले 8 24, 4 गुणिले 6 24, 6 गुणिले 4 8 गुणिले 3 12 गुणिले 2 24 गुणिले 1. बघा किती अवयव आले. 1 2 3 4 5 6 7 8 8 अवयव आले. दुसरी संख्या आहे 32, एक युनिव्हर्सल फॅक्टर. 2 समसंख्या असल्यामुळे 16 दुनी 32, 3च्या पाड्यात नाही येणार. 4 8 32, 8 चौक 32, 16 दुनी 32, 32 एके 32. दोन्ही संख्याचे अवयव तयार झाले. आता आपण काय करू, या अवयवामधील जे अवयव कॉमन आहेत ते बाजूला लिहूया. कुठले कुठले कॉमन आहेत बघूया. 1 2 दोन्हीत पण दिसतंय. 4 दोन्ही ठिकाणी आहे. अजून काय दिसतंय कॉमन. 8 दोन्ही ठिकाणी आहे. मला वाटतंय एवढे 4च अवयव कॉमन आहेत. आणि ह्या कॉमन अवयवापैकी
आपल्याला एच म्हणजे हायेस्ट कॉमन शोधायचं आहे, तो हायेस्ट आहे 8. आणि मग आपण म्हणणार 8 हा यांचा काय आहे HCF किंवा मसावी. असे जे आपण मसावी काढायला शिकलो ते तुम्हाला इयत्ता 6वी मध्ये आहे की आपण संख्या लिहितो, त्याचे सगळे अवयव त्याच्यासमोर लिहिणार, त्यातील कॉमन बाजूला काढायचं आणि त्या कॉमनमधील जो मोठा अवयव आहे तो अवयव दिलेल्या 2 संख्येचा मसावी. म्हणजेच 8 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिच्या पाड्यामध्ये 24 आहे आणि जिच्या पाड्यामध्ये 32 सुद्धा आहे. 8 ही एकमेव मोठ्यात मोठी संख्या. त्या लहान आहेत पण आपल्याला मसावी म्हणजे हायेस्ट कॉमन पाहिजे, हायेस्ट फॅक्टर पाहिजे की जो कॉमन असेल, याला म्हणायचं मसावी. ह्या 2 उदाहरणावरून मसावी म्हणजे काय हे तुम्हाला अतिशय स्पष्टपणे लक्षात आलं असेल. आता आपल्याला जरा थोडंसं पुढं जायचं आहे. समजा मगाशी मी फळ्यावर ह्या 2 संख्या लिहिल्या होत्या. पहिली संख्या होती 24, दुसरी संख्या होती 32. ह्या 2 संख्या लहान होत्या. तुम्हाला या 2 संख्येचे तोंडी विभाजक काढता आले, तोंडी अवयव काढता आले. 24 लहान आहे, तुम्ही पटकन ठरवू शकत होता 1च्या पाड्यामध्ये आहे 24, 2च्या पाड्यामध्ये आहे, 3च्या पाड्यामध्ये आहे 4, 6, 8, 12 आणि 24. 24 संख्या लहान आहे. समजा मी फळ्यावर एक उदाहरण घेतलं. दोन संख्या लिहिल्या. एक संख्या 172, दुसरी संख्या आहे 256 आणि तुम्हाला सांगितलं की या 2 संख्याचा तुम्ही मसावी शोधा. आणि मग तुम्ही काय करणार, या 2 संख्येचे तुम्ही सगळे अवयव शोधायचा प्रयत्न करणार. आता तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला 2 संख्या ह्या अतिशय मोठ्या असतात, थोडक्यात 100पेक्षा मोठ्या, त्या संख्येचे सगळे अवयव शोधणं आपल्याला थोडं अवघड जातं. 24 आणि 32 लहान संख्या आहेत, पट आपल्याला सगळे फॅक्टर तोंडी काढता येतात. पण ज्या वेळेला अशा संख्या येतात 172, 256, आता आपल्याला ते काढता येणं शक्य आहे का? 256 कोणाकोणाच्या पाड्यात आहे काढूया, आपल्याला खूप वेळ जाणार. आणि इतकी मोठी संख्या आहे ते आपल्याला लगेच होणं शक्य नाही, तुलनेनं ते किचकट होतं. मग सगळे अवयव लिहून मसावी काढणं इतक्या मोठ्या संख्येच्या बाबतीत आपल्याला शक्य नाही. मग आपल्याला इयत्ता 7वी मध्ये दिलेली दुसरी पद्धत आपल्याला शिकावी लागेल की त्या पद्धतीनं आपल्याला मसावी काढावं लागेल. हे सगळं अवयव लिहून मोठ्या संख्येचा मसावी काढणं शक्य नाही. मग अशी कोणती पद्धत आहे की जिचा वापर करून आपण पटकन एखाद्या संख्येचा मसावी काढू शकतो? तर त्या पद्धतीचं नाव आहे मूळ अवयव पाडून मसावी काढणे. आणि मूळ अवयव पाडून मसावी काढणे म्हणजेच मूळ अवयवाला इंग्रजीमध्ये प्राईम फॅक्टर असं म्हणतात. मग आपल्याला आधी एखाद्या संख्येचं मूळ अवयव कसं पाडतात ते काढायला शिकलं पाहिजे. चला आपण आता मूळ अवयव कसे पाडायचे त्याचा आपण अभ्यास करूया. मूळ अवयव शोधण्याच्या एकूण पद्धती आहेत 3. त्या तिन्ही पद्धतीचा आपण अभ्यास करायचा. आपल्याला तिन्ही पद्धती अतिशय चांगल्या प्रकारे आल्या पाहिजे. त्यातील पहिली पद्धत आहे फळ्यावर जिचं मी नाव लिहिलं आहे, मूळ अवयव शोधायची उभी पद्धत, ज्याला आपण व्हर्टिकल मेथड म्हणतो. व्हर्टिकल मेथड ऑफ फाइंडिंग प्राईम फॅक्टर्स. मूळ अवयव कसे शोधायचे? एक संख्या घेतो, त्याचे तुम्हाला उभ्या पद्धतीनं तिन्ही पद्धतीनं कसे मूळ अवयव काढायचं हे तुम्हाला फळ्यावर दाखवतो. अतिशय सोपं आहे. तुम्हाला तिन्ही पद्धतीनं मूळ अवयव काढणं सहज सोपं जाईल. बघा एक संख्या घेतो, समजा फळ्यावर मी संख्या लिहिलेली आहे 60. 60 या संख्येचा आपल्याला मूळ अवयव शोधायचा आहे. पहिली पद्धत आहे उभी पद्धत. शिडीसारखं करायचं. इकडं आपण भाग लावणार आहे. 60 या संख्येला आपण लहानापासून वरपर्यंत भाग लावत जाणार आहे.
आता पहिली संख्या आहे ती 1. 1 हा युनिव्हर्सल फॅक्टर आहे. 1 सगळ्या संख्येला भाग जातो, त्यामुळे 1 काय आपण वापरणार नाही. 1च्या आपण पुढं जायचं. 2 ही संख्या येते. 2 60ला भाग जातो का? इथं आपल्याला 2ची कसोटी आली पाहिजे. 2च्या पाड्यामध्ये 60 येतं आहे, कारण 60 समसंख्या आहे. 2 भाग लावायचा. 6ला बे त्रिक 6, 0ला बे 0 0, पहिला भाग झाला. आता 30ला भाग लावायचा आहे. परत तळापासून जायचं. 1 सोडून द्यायचा. 2 भाग लावायचा. 3ला बे 1 बे, उरलं 1, 10 आलं. बे 5 10, बे 5 10, 15 आलं. आता 15ला 2 भाग जात नाही. 15 ही विषम संख्या आहे, मग आपल्याला 2च्या पुढली संख्या घ्यावी लागेल. 3 बघ, 3च्या पाड्यामध्ये 15 आहे. 3 5 15. आता इथं 5 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्येला त्याच संख्येच्या पाड्यामध्ये मूळ संख्या असते, 1च्या आणि त्याच संख्येच्या. आपण मूळ संख्या म्हणजे काय या व्हिडिओमध्ये याचा अभ्यास केला आहे. 5 1 5, जी त्यावेळेला शेवटी 1 आलं की आपलं भाग लावायचं, थांबवायचं. इथं आपलं 1 आलं पाहिजे. आणि आपलं अवयव बरोबर आहेत का हे आपण टॅली करू शकतो. कसं टॅली करायचं बघा. 5 1 5, 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60. म्हणजे हे आपलं झालं उभ्या पद्धतीनं पाडलेलं अवयव. कुठलं अवयव आपण उभ्या पद्धतीनं पाडलं जरा थोडंसं लिहूया. बघा, 60चा आपण अवयव काढलं. पहिला अवयव होता 2, दुसरा 2, नंतर 3 आणि नंतर 5. 2 2 3 आणि 5. बघूया गुणाकार करून. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60. आणि हे सगळे मूळ आहेत. 2 मूळ आहे, हे 2 मूळ आहे, 3 मूळ आहे आणि 5 मूळ आहे, म्हणून याला म्हणतात मूळ अवयव. हे झालं उभ्या पद्धतीनं 60चं मूळ अवयव. आता आपल्याला दुसरी पद्धत शिकायची आहे, ज्याला म्हणतात आडवी पद्धत. इंग्रजीमध्ये हॉरिझॉन्टल मेथड. ही झाली व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे उभं. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी पद्धत. ती सुद्धा अतिशय सोपी आहे. बघा, आपली संख्या आहे 60. 60चा अवयव पाडायचा आहे. कुठली लहान संख्येनं भाग लावत जायचं. 1 सगळ्यालाच जातो, 1 सोडून द्यायचं. पुढली संख्या 2. 2 इथं बे त्रिक 6, बे 0 0. बघा, 30 दुनी 60. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. हा पहिला अवयव असाच लिहायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, 30चा अवयव पाडायचा आहे. परत 2 गुणिले बे 1 बे, बे 5 10, 15 दुनी 30. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. आता हे 2 मूळ अवयव आहे असे. 2 गुणिले 2. आता आपल्याला 15चं मूळ अवयव शोधायचं आहे. 15 ही विषम संख्या आहे, 2 भाग जात नाही. मग नंतर 3 गुणिले 5, 3 5 15 झालं. 1 2 3. तिसऱ्या स्टेपला आपलं मूळ अवयव आलं. बघा, 2 2 3 आणि 5. मग अशी काय आलं होतं आपलं 2 2 3 आणि 5. आपलं अवयव बरोबर आलं. आता अजून एक पद्धत आहे की ज्याला आपण 7वीच्या पुस्तकात आहे, ती ट्री डायग्रॅम म्हणतो. आपण एकाखाली एक ट्री तयार करतो. बघा, सोपी पद्धत आहे. तिसरी संख्या कुठली होती आपली 60. 60ची फोड करायची. 2 गुणिले 30. 2 हा मूळ संख्या आहे असं ठेवायचं. 30ची पुन्हा 2 फोड करायची. 2 गुणिले 15, 15 दुनी 30. ही 2 मूळ संख्या आहे. 2 असं राहील. आता 15 संयुक्त संख्या आहे, त्याची पुन्हा फोड होईल.
15 विषम आहे, 2 भाग जात नाही. 3 3 गुणिले 5, 3 5 15. बघा 2 2 3 5, 2 2 3 5, 2 2 3 5. बघा आपल्याला व्हर्टिकल मेथड आली पाहिजे, हॉरिझॉन्टल मेथड आली पाहिजे आणि ही ट्री डायग्रॅम अशा पद्धतीनं सुद्धा अवयव काढणं आलं पाहिजे. शक्यतो लहान संख्या असेल तर असा अवयव सोपं जातात. ज्या वेळेला संख्या एखादी मोठी असते त्यावेळेला ह्या 2 पद्धती आपल्याला उपयोगात येतात. आपल्याला ह्या दोन्ही प्रकारे अवयव पाडण्याचा सराव पाहिजे. आपण अजून एक उदाहरण घेऊया. तिन्ही प्रकारे अवयव पाडायला शिकूया. 81 संख्या फळ्यावर लिहिल्या. तिन्ही प्रकारे आपण याचं मूळ अवयव शोधूया. पहिल्यांदा उभी पद्धत. अशा 2 रेषा मारायच्या, अशी एक आडवी रेष मारायची. भाग लावायला आपण बघूया. 1 सोडलं, 2 भाग जात नाही, विषम संख्ये. पुढे जाणार आहे आपण 3. 3च्या पाड्यामध्ये 81 येणार आहे. 3 दुनी 6, 8ला भाग लावला, 3 दुनी 6. उरलं 2, त्याच्या पुढे 1 आहे 21, 3 7 21. परत 3 9 27, 3 त्रिक 9, 3 1 3. 1 आलं. कुठले मूळ अवयव आले बघा, 3 3 3 आणि 3. उभी पद्धत. आडवी पद्धत बघूया. 81, 3 गुणिले 27, 27 त्रिक 81. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. पहिला अवयव असाच लिहिला. 27चं पुन्हा अवयव पाडूया. 3 गुणिले 9, 3 9 27. बघा बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. 3 गुणिले 3 हे आहे असं उत्तरून घेतलं. आता 9ची फोड करायची आहे. 3 त्रिक 9, 3 3 3 3, 3 3 3 आणि 3. आणि शेवटची पद्धत ट्री डायग्रॅम. बघा 3 गुणिले 27, 27चे पुन्हा 2 अवयव. 3 9 27 आणि 9चे पुन्हा 2 अवयव. 3 त्रिक 9, 3 3 3 आणि 3. म्हणजे आपल्याला तिन्ही प्रकारे संख्येचे मूळ अवयव शोधायला जमलं पाहिजे. आता हे ज्या वेळेला आपल्याला येईल त्यावेळेला याचा उपयोग करून आपल्याला मसावी काढायला शिकायचं. कसा ते बघूया. फळ्यावर 2 संख्या दिलेत. पहिली संख्या आहे 84, दुसरी संख्या 126 आणि तुम्हाला प्रश्न दिलेला आहे फाइंड HCF, मसावी काढा दोन्हींचा. आपल्याला मूळ अवयव काढून या 2 संख्याचा मसावी काढायला शिकायचं. आधी मूळ अवयव काढताना मी उभ्या पद्धतीनं काढतो. मसावी कसा काढायचा ते समजावून देतो. त्यानंतर आडव्या पद्धतीनं मूळ अवयव काढतो. तीही पद्धत तुम्हाला सांगतो. दोन्ही अतिशय सोपं आहे. बघूया. सुरुवातीला 84चा अवयव पाडूया. 2 भाग लावूया. 2 चौक 8, 2 दुनी 4. परत 2 भाग लागतोय. 2 दुनी 4, 2 1 2. 21 ही विषम संख्या आहे. आता 2 भाग जाणार नाही, 2च्या पुढं जायचं. 3, 3च्या पाड्यामध्ये 21 आहे. 3 7 21. 7 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्येला त्याच संख्येनं भाग जातो. 7 1 7. इथं 1 आलं. आपले अवयव झाले तयार. टॅली करूया. 7 1 7, 7 त्रिक 21, 21 दुनी 42, 42 दुनी 84. आपले अवयव तयार झाले. दुसरी संख्या आहे 126. अवयव पाडूया. समसंख्या 2 2 सक्क 12, 6ला 2 त्रिक 6. विषम संख्या. आता काय 2 भाग जात नाही. 2 भाग नाही गेला तर पुढली संख्या घ्यायची. 3 बघ जातोय का बघायचं. 3 जात नसेल तर 4 घेऊन बघायचं. असं आपण पुढं जायचं. लहान संख्येपासून पुढं जायचं. 3 भाग घालूया. 3 दुनी 6, 3 1 3. पुन्हा विषम संख्या.
3 जातोय का बघूया. 3 सत्ते 21. 7 मूळ संख्या आहे. 7 एके 7. दिलेल्या दोन संख्येचे प्राईम फॅक्टर आपण काढले, ते आपण लिहून घेऊ. बघा 84चे प्राईम फॅक्टर कुठले कुठले आले होते. 2 2 3 7. 2 2 3 7. 126चे प्राईम फॅक्टर कुठले आले होते बघूया. 2 3 3 7. 2 3 3 7. प्राईम फॅक्टर काढून ठेवले. आता आपल्याला असं करायचं आहे, ह्या दोन संख्यातील जे मूळ अवयव कॉमन आहेत त्यांच्या जोड्या शोधायच्या आहेत. बघा इथंही 2 आहे, इथंही 2 आहे, एक जोड आहे, त्याच्याबद्दल एक वेळ 2 लिहायचं. इथंही 3 आहे, इथंही 3 आहे, एक वेळेला 3 लिहायचं. इथंही 7 आहे, इथंही 7 आहे, एकदा 7 लिहायचं. हे कॉमन झाले जोडी. कॉमन जोडीबद्दल एक वेळ लिहिलं. यांचा गुणाकार करायचा. 2 त्रिक 6, 6 सत्ते 42. हा जो 42 गुणाकार आला तोच आहे आपला HCF किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो मसावी. म्हणजे मसावी म्हणजे दोन संख्येतील सामायिक असलेल्या जोडीबद्दल एक वेळ अवयव घ्यायचे. असामायिक उरलेले हे घ्यायचे नाहीत, फक्त सामायिक घ्यायचे. अशा प्रकारे आपण मसावी काढायला शिकलो. आपण अजून एक उदाहरण घेऊया. आडव्या पद्धतीनं मूळ अवयव काढू आणि मग मसावी कसा काढायचं शोधूया. बघा दुसरं उदाहरण आहे. फळ्यावर 2 संख्या लिहिलेत, त्यांचा तुम्हाला मूळ अवयव काढून मसावी काढायचं. आता पाठीमागल्या उदाहरणामध्ये उभ्या पद्धतीनं मी अवयव शोधलं आणि तुम्हाला मसावी काढून दाखवला. ह्या उदाहरणामध्ये हॉरिझॉन्टल पद्धत म्हणजे आडव्या पद्धतीनं मी अवयव काढतो आणि मसावी काढून दाखवतो. पहिली संख्या 180 बघूया. 2 गुणिले 92 18 B0 0 90 गुणिले 2 180. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह द्यायचं. हे 2 आहे असं. आता 90चे आपल्याला फोड करायचे. 2 गुणिले 45 45 दुनी 90. पुन्हा बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. 2 गुणिले 2 आहे असं. आता 45चे अवयव काढायचे आहेत. 45 विषम संख्ये 3 भाग जातोय. 3 गुणिले 15 बरोबर 45. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. 2 गुणिले 2 गुणिले 3 हे आहे असं लिहिलं. आता आपल्याला 15चे अवयव पाडायचे आहेत. 3 5 15. सगळे मूळ अवयव आपले तयार झाले. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. आता दुसरी संख्या 140. 2 गुणिले B7 14 B0 0 70 दुने 140. पुढं 2 गुणिले आहे असं लिहायचं. 70ची फोड करायची. 2 गुणिले 35 35 दुने 70. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. 2 गुणिले 2 आहे असं. 35चे अवयव पाडायचे. 35 ही समसंख्या नाही. 3 भाग जातोय का बघूया. 5 आणि 3 8. 3च्या पाड्यात नाही 35. 4च्या पाड्यातही नाही. पुढं जायचं. 5 5च्या पाड्यामध्ये 35 आहे. 5 गुणिले 7 हे झाले 140चे मूळ अवयव. 2 2 5 आणि 7 हे सगळ्या मूळ संख्येत. आता आपण यांचे अवयव बाजूला लिहून काढू. बघा 180चे अवयव कुठले होते. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. 140चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7. बघा आता पाठीमागं सांगितलं तसं यातल्या सामायिक असणाऱ्या जोड्या शोधूया आपण. बघा ही एक जोड आहे. एक वेळेला 2 लिहिलं.
अजून एक 2ची जोडी आहे दोन्हीमध्ये सारखी, त्याबद्दल एकदा 2 लिहिलं. आता फक्त एकच जोडी उरत्या 5ची, त्याच्याबद्दल 5 लिहिलं. त्यांचा गुणाकार केला, 2 दुने 4, 4 पंचे 20. म्हणजे आपल्याला HCF आला. HCF ऑफ 140 and 120 इज 20. 20 हा त्यांचा मसावी आला. 20च्या पाड्यामध्ये 140 येते, 20च्या पाड्यामध्ये 180 येते. म्हणजे 20 ही अशी मोठी संख्या आहे की जिच्या पाड्यात ह्या दोन्ही संख्या येतात. म्हणजे पाठीमागल्या उदाहरणामध्ये उभ्या पद्धतीनं अवयव पाडून मसावी काढला, आणि या पद्धतीमध्ये हॉरिझॉन्टल मेथड आडव्या प्रकारे अवयव पाडले आणि आपण मसावी काढला. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवावी लागेल आपल्याला, मसावी काढताना 2 संख्यामधील सामायिक जोड्याबद्दल एक अवयव घ्यायचा, असामायिक अवयवांचा विचार करायचा नाही. ही 2 उदाहरणं झाली. ह्या उदाहरणामध्ये आपण 2 संख्यांचा मसावी काढायला शिकलो. इयत्ता 7वीमध्ये आपल्याला 3 संख्याचा मसावी काढायला काय काय गणित आहेत. आपल्याला 3 संख्या दिल्या असत्या तर कसा मसावी काढायचा तेही आपल्याला आलं पाहिजे. चला तर मग ते पण शिकून घेऊ. पद्धत तीच आहे, प्राईम फॅक्टर सगळे शोधायचे. बघा, पहिली संख्या आहे 24. 24चे मूळ अवयव शोधूया. 2 एके 2, 2 दुने 4. पुन्हा 12ला 2 भाग जातोय, 2 सक्क 12, 2 त्रिक 6. 3 मूळ संख्या आहे, 3 एके 3. 24चे मूळ अवयव शोधले. पुढली संख्या आहे 72. 72चे मूळ अवयव शोधूया. समसंख्या आहे, 2 भाग जातोय, 7ला भाग लावूया आधी. 2 त्रिक 6, उरलं 1, 12, 2 सक्क 12, 36 दुने 72. 36 समसंख्या आहे, पुन्हा 2 भाग लावूया. 2 एके 2, उरलं 1 16, 2 आठी 16, 18 दुनी 36. 2 नव्वे 18, 3 त्रिक 9, 3 एके 3. ज्या वेळेला अवयव पाडण्याचा तुमचा सराव अधिक होईल त्यावेळेला तुम्हाला असं जलद गतीनं अवयव पाडता येतील. तुम्हाला घरी विविध संख्येचे उभ्या पद्धतीनं आणि आडव्या पद्धतीनं अवयव पाडायचा अधिक सराव करायला हवा. तिसरी संख्या आहे आपली 160. त्याचे आपण अवयव शोधूया. समसंख्या आहे, 2 आठे 16, 2 शून्य 0. पुन्हा 2चा भाग लागतोय, 2 चोक 8 आणि 2 शून्य 0, 40 दुनी 80. 2 दुनी 4, 2 शून्य 0, 2 10 20, 2 पंचे 10, 5 एके 5. आपण तिन्ही संख्येचे मूळ अवयव शोधले. आता हे अवयव आपण आपल्याला सोपं जावं म्हणून एका बाजूला लिहून घेऊ. बघा, 24चे अवयव 2 2 2 3, 2 2 2 आणि 3. पुढली संख्या आहे 72. 72चे अवयव 2 2 2 3 3. त्याच्या पुढली संख्या आहे 160. त्याचे अवयव 2 2 2 2 2, 5 वेळा 2 आहे, 1 2 3 4 5 आणि शेवटी 5. पाठीमागे ज्या वेळेला 2 संख्या होत्या त्यावेळेला आपण दोन्ही संख्येतल्या जोड्या शोधायचो. आता इथं संख्या आहे 3. आता आपल्याला तिन्हीमधल्या कॉमनबद्दल एकदा घ्यावं लागेल. म्हणजे कसं बघूया. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, याबद्दल एक वेळ 2 घ्यायचं. पुन्हा एकदा 2ची अजून एकदा इथं 2, इथं 2 आणि इथं 2 आहे, परत एकदा 2 घेतलं. परत आणखी 2 तिन्हीमध्ये पण येते, 2 2 2, त्याबद्दल एकदा 2 घेतलं. आता कोणती अशी संख्या आहे का की जी, आता कोणता असा अवयव आहे का की जो अवयव ह्या तिन्हीमध्ये पण येतोय? मला तर कोणता दिसत नाही.
इथं 3 आहे, इथं 3 आहे, पण खाली कुठं 3 दिसत नाही. इथं 5 दिसतंय, या दोन्हीमध्ये कुठं 5 दिसत नाही. इथं 2 हा अवयव दिसतोय, पण इकडं कुठं शिल्लक नाही त्याला जोडी. म्हणजे हे 3च जोड्या अशा आहेत, ह्या तिन्हीमध्ये येतात. हे 2 3मध्ये येतं, हा सुद्धा 2 तिन्हीमध्ये येतो, इथली 2 तिन्हीमध्ये येतं. म्हणजे 2 दुने 4, 4 दुने 8, आपला मसावी आला 8. म्हणजे 8च्या पाड्यामध्ये 24 आहे, 8च्या पाड्यामध्ये 72 आहे, 8च्या पाड्यामध्ये 160 आहे. म्हणजे 8 ही अशी मोठी संख्या आहे की जिच्या पाड्यात हे तिन्ही संख्या आहेत. तात्पर्य काय, 3 संख्या जरी असल्या तरी तिन्हीमध्ये असणाऱ्या अवयवाबद्दल एक वेळा आपल्याला अवयव लिहावा लागेल. फक्त दोन्हीमध्ये एक कॉमन आहे, तो आपल्याला घेऊन चालणार नाही. म्हणजे आपण 2 संख्या दिल्या असता मसावी काढायला शिकलो आणि 3 संख्या दिल्या असता त्याचाही आपण मसावी काढायला शिकलो. अतिशय सोपा घटक आहे मसावी म्हणजे. परंतु याच्याकरता तुम्हाला दिलेल्या संख्येचं मूळ अवयव कसं शोधायचं त्याची तुम्हाला भरपूर उजळणी करावी लागेल. आणि एकदा का तुम्हाला हे मूळ अवयव शोधणं पट जमलं की मग हे सोपं आहे. अशा प्रकारे आज आपण मसावी इयत्ता 5वीतील, इयत्ता 6वीतील आणि इयत्ता 7वीतील तिन्ही इयत्तेमध्ये मसावी हा घटक आहे. तिन्ही इयत्तेतील मसावी हा घटक आपण अभ्यासला आहे.